अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. मोठना वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. कानामुळा माझी, कानामुळा माझी, कानामुळा माझी, कानामुळा माझी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. आपल्या शेतामध्ये आपल्या मळ्यामध्ये जे धनधान्य पीक उत्पन्न करत होते, उगवत होतं, त्याला ते काय म्हणायचे? आपला धर्म मानायचे. सज्जनत्व प्राप्त करत असताना एक कोटी सांगतो आणि आपला विषय संपवतो. सज्जन 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 नेमकं म्हणायचं कुणाला? आपला प्रसंग ओढवला किंवा विषयांतर झालं होतं. प्रभू रामचंद्राच्या कालखंडामध्ये रावणासारखा दुर्जन होता. ऐकाकडे हो, एका छोट्याशा उदाहरणात तुमच्या लक्षात येईल. उद्या जनक राजा आता घोषित करणार